जोहार, जय आदिवासी. नमस्कार, मी अरविंद बेंडगा. मित्रांनो, आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये असलेल्या रानसेत भोईरपडा या गावामध्ये आलेले आहोत आणि भोईर कुल परिवाराचा मेळावा आणि 15 फेब्रुवारी रविवारच्या दिवशी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता. या मेळाव्याचे आयोजक आणि पूर्ण भोईर कुटुंबीय आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण एकंदरीत त्यांच्या आजच्या मेळाव्याविषयीचं आयोजन नियोजन काय होतं ते बघणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी झालेली त्यांची आदिवासी संस्कृतीविषयी विविध व्यक्तींची माहितीही आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटेल. आणि मुळात भोईर कुळांमध्ये कोणकोणती देवता आहेत त्या देवतांचीही नावं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. सो आपल्यासोबत जोडलेले आहेत सुधीर भोईर सर. सो सर, आज मला वाटतं हा गेल्या 10 फेब्रुवारी पासून हा तुमचा देव बांधणीचा कार्यक्रम सुरू होता. हिरवा देव बांधणी झाल्यानंतर देवाचा पसारा आणि आज 15 फेब्रुवारी रोजी हा कुटुंब मेळावा आयोजित केलेला होता. एकंदरीत या पूर्ण कार्यक्रमाविषयी काय सांगाल? जोहार, जय आदिवासी. सर्वप्रथम अरविंद भाऊ, तुमचं या आमच्या भोईर कुळ मेळाव्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज हा आमचा आदिवासी कुटुंबातील भोईर कुळ मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. एकंदरीत आमची जी सुरुवात आहे ती या ठिकाणी आता आमचा भोईर कुळातील जी देवता आहे तिला बार्शीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिची पूजन करतो. त्याच दिवशी आमचं ठरलेलं होतं की यंदा देव बांधणी करायची आहे. म्हणजे साधारणतः आम्ही आमचे देव बांधून 50 पेक्षा जास्त वर्ष झाले असतील. मग ते पुन्हा नव्याने घडवण्याची गरज होती. मग आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलं आणि आताच्या 10 फेब्रुवारी पासून ते 13 फेब्रुवारी पर्यंत देव बांधणीचं काम पूर्णपणे आदिवासी संस्कृतीनुसार केलं. त्याच्यानंतर शनिवारी 14 तारखेला पूर्णपणे त्या देवाचा पसारा मांडला. म्हणजे प्रमाण भाषेत सांगायचं झालं तर पूजा आणि विधी केली. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये पसारा त्याला बोलतात. ती पूजा विधी झाल्यानंतर आजच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून खानपान असतं. म्हणून खानपानेच्या दिवशी सर्व भोईर प्रवातील ते सहकुटुंबासहित या ठिकाणी एकत्र येतात. तर हे आपलं आदिवासी परंपरेनुसार भोईर कुटुंब एकत्र येत असल्याने हा खानपानाच्या दिवशी आम्ही मेळावा आयोजित केला. आमच्या सुरुवातीला मेळाव्यामध्ये फक्त 7-8च गावं होती. पण जसं जसं प्रसार होत गेला, स्टेटसच्या माध्यमातून असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, इंस्टाच्या माध्यमातून असेल, आम्हाला आमचे भोईर कुटुंब मिळत गेले. आणि या ठिकाणी आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये असतील अशी भोईर ज्यांची आडनावं आहेत पण जे आदिवासी आहेत ती कुटुंब आम्हाला जुळत गेली. आणि आज या पत्रकामध्ये जवळपास 50पेक्षा जास्त गावातील भोईर कुटुंब या परिवाराला जोडले गेले. तर आजच्या या भोईर कुळ मेळाव्यामध्ये जवळपास 2000पेक्षा जास्त भोईर कुटुंब आली. आणि या मेळाव्यामध्ये आमचं नियोजन कसं होतं, प्रत्येक गावातून जे आपले भोईर बांधव येतील त्यांनी स्टेजवर यायचं, आपली ओळख करून द्यायची आणि एकमेकांना या ठिकाणी परिचय द्यायचा. तर हे स्वागत रूपी आम्ही जवळपास 50 गावांचं या ठिकाणी त्यांचं स्वागत रूपी आम्ही सर्वांचा परिचय करून घेतला. सर्वप्रथम आमच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं आणि नंतर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडला. आणि त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं. शैक्षणिक असेल त्या बाबतीत मदत करण्याचं या ठिकाणी आश्वासन सुद्धा दिलं. कारण की आपला शैक्षणिक बाबतीत खूप मागासलेला समाज आहे, तो कसा पुढे जाईल, सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं, एकमेकांनी त्या ठिकाणी साथ द्यायची, हा प्रत्येकाचा निर्धार आपल्या बोलण्यातून त्यांनी व्यक्त केला. त्याच्यानंतर येणारं जे पुढचं संमेलन आहे ते सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं. ते असणार आहे 2027चं भोईर कुळातील स्नेह संमेलन कडसूड या गावामध्ये. तर भोईर कुटुंबातील आपले आदिवासी कुटुंबातील भोईर कुळ मेळावा असेल पुढचा, तो असणार आहे कडसूड या ठिकाणी. तर एकंदरीत आजच्या या कार्यक्रमाची अशी रूपरेषा होती. नक्कीच तुमचं हे नियोजन ऐकून खूप छान वाटलं. कुठेतरी आताच्या नवतरुणांनाही जी येणारी पुढची पिढी आहे त्यांनाही आदिवासी संस्कृतीचे ज्ञान झालं पाहिजे आणि मुळात आपल्या कुलातील देवदेवतांची नावांची माहिती झाली पाहिजे किंवा देव ओळखता आली पाहिजेत. यासाठी खूप छान असा हा तुमचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. तुमच्या पुढच्या कुटुंब मेळाव्यासाठी माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि आपल्या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आणि एक नक्की सांगेन की जे अजून
भोईर कुटुंबीय तुमच्याशी जुळले नसतील त्यांना काय संदेश द्याल? तर आता सर्वच आदिवासी कुटुंबाचे मेळावे होतात, पण आमच्या भोईर कुटुंबाचा मेळावा झाला नव्हता. आमचे 2 मेळावे झालेले, पण ते सोशल मीडियाच्या अभावी त्यांचा जास्त प्रसार झाला नाही. पण यंदाचे संमेलन होतं ते खूप मोठ्या प्रमाणात पसरलं. अनेक कुटुंब या ठिकाणी जोडली गेली. तर आता अनेक असे अजून भोईर कुटुंब आहेत की त्यांना आपले देव माहिती नाहीत किंवा त्याच्यानंतर असे ते एकत्र येत नाहीत. तर जे आपले आदिवासी भोईर कुटुंब आहेत त्यांनी नक्कीच जोडण्यासाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते आम्हाला जॉईन होऊ शकता, जेणेकरून आपण एकत्र येऊ आणि पुढचा मेळावा अजून मोठ्या त्या ठिकाणी एकत्र येऊन साजरा करू. शिगोर ठेवतात. हा, तर शिगोर म्हणजे काय, त्याच्यात असते कणगी. कणगी तर त्याच्या शीख सांगतात म्हणजे त्याच्यात असतं भात. ना कणगी म्हणजे ही कणगी म्हणजे कुलदेवता. ही कणगी तर कुलदेवता ह्याच्यावर ठेवतात आणि हेमाई देवी ह्याच्यावर ठेवतात ना. हिरवा आणि झोटिंग ह्याच्यावर ठेवतात, वरत ठेवतात, टांगून ठेवतात ना. ते आपण म्हणजे बारशी असते ते दिवशी सगळ्या देवी येतात कुठे, महालक्ष्मीला. महालक्ष्मीला येतात. तर सगळ्या देवी महालक्ष्मीला येतात. नंतर सकाळी आपला पसारा असतो. इथं नाही, इथं पसारा महालक्ष्मीवर आल्यावर इथं पसारा असतो. पसारा कशासाठी असतो म्हणजे आपण पेरण असतो, तारपा वाजवतात, त्याचा पेरण असतो, त्याच्या मध्ये त्या असतात देवी. म्हणजे पेरण हलका येतो, कुणाला तिथं पडू देत नाही पेरणामध्ये, कुणाला काय नाही. मग सकाळी रात्रीचे आल्यावर सकाळी त्याच्यावरती आंघोळी झाल्यावर नंतर आपण आपल्या जागेवर ठेवू शकतो रूमात. म्हणजे तरी ही आपली देवा सगळी काढून तिची पूजा विधी होऊन जाते, सकाळी होऊन जाते. नंतर आपण सगळं झाल्यावर नंतर जागेवर ठेवू. म्हणजे एकंदरीत आपलं देव ठेवायचं ठिकाण म्हणजे त्या कणगेवर ठेवायच्या. म्हणजे हिमाय देवीला कणगेवर, हेमाय आणि हुमाय, हिमाय ना हुमाय ना, हिरवा ना वगैरे, चिता, हिरवा चिता आणि इथं वरती. ही आपली हिमाय देवी. ही जाते महालक्ष्मीला. हीच जाते महालक्ष्मीला ना. ही हुमाय देवी, ही हिमाय नाही, हुमाय. ही आपली काय शेती पोंढ्यावर ही करते. नाही, नंदीबैल हे इथं आहेत. नंदीबैल हे गोवारी, नंदीबैलाची गोवारी. नाही, हुमायचा हा झेपाला, तो झेपाला सांगतात. ते काय ते कुठला ते सर्व आहे आजूबाजूला ते वीर नाही, ते वागोले सांगतात. काका दुसरे सांगतात वागोले सांगतात त्याला. ते वागोले सांगतात. तुमच्या गुलात म्हणजे तो हिरवा, हा हिरवा ना, हा चित्ता, हा हिरवा, हा चित्ता. हे काका काय सांगतात त्याला? हा चेहरा 5 शेरी नाही, पारधी चेहरा. हा मधला हे 5 शेरी दोन्ही ना, हा पारधी चेहरा. बाबा, म्हणजे जो तुमचा जुना आपला हिरवा देव होता, चितोबा होता, तो किती वर्षांनी तुम्ही म्हणजे आता नवीन केला ना? नवीन का केला असा? नवीन केला म्हणजे आम्हाला ताकद यासाठी काय आम्ही मागायलासाठी त्याच्याकडनं ह्याच्यासाठी आम्ही तो नवीन केला. म्हणजे आम्हाला कुठं काय पडलं, अडचण पडली, काय पडलं, हे पडलं, त्याच्यासाठी आम्ही तो नवीन केला. म्हणजे कुठेतरी बराच वर्ष हिन गेलं तर आता तो देवाचा जो काही शक्ती किंवा इतर तो देवाचा पिसार आहे तो कमी झाला. त्याच्यासाठी मग आता नवीन केला. म्हणजे चितोबा ना हिरोबा या दोघांची नवीन बांधणी केली. म्हणजे 10 तारखेपाशी तुमचा चालू म्हणजे जे सगळा आपला हिरोबा चितोबाची बांधणी झाली तर मग एक आपले रीती म्हणजे आदिवासी संस्कृती प्रमाणे आपले देवाचा लगीन करून ते सगळा विधी करून बनवल्या. आता
बाकीच्या कुलामध्ये या देवाची दिवाळीला पूजा करत, तसं तुमच्या कुलात पण दिवाळीला करत का? म्हणजे तुम्ही आधी बोललं ते दिवाळीलाच करत का दुसरा काही असा? म्हणजे काही जण मागे करत, कोणी जण पुढे करत. आम्ही बार्शीलाच करतो. बार्शीला? हा, बार्शीला म्हणजे काय करतो, ही आई महालक्ष्मीला जाते. हा, म्हणजे बार्शीला. हा, बार्शीला जाते ना, तर मग तारप्यावर नाचते. तिथून नंतर आम्हाला तिकडनं आल्यावर करावंच लागते. करून बिरून सगळं पूजा करून म्हणजे मग आईची जी काही पूजा विधी हवी ती करून नंतरच आत ठेवते. ते आत जाते, कुठे हात लागतो काय लागतो त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी चांगली करावं लागते. हे शुद्ध करावं लागते, वारा बिरा घेऊन काय करून आपलं हे करून नंतर विधी करून नंतर ते आम्हाला शुद्ध करून आणि जाग्यावर ठेवावं लागते. कुठंतरी आताची पोराला ही आपली आदिवासी संस्कृती, आपली देवाची माहिती असे कार्यक्रमाशी तुमच्या माध्यमातून ही चांगलीच गोष्ट आहे. याच्या पुढे पण तुम्ही असा तुमचा कुल मेळावा किंवा देवाचा कार्यक्रम हवा तर नवतरुणाला नक्कीच सहभाग करजास. म्हणजे आपल्या इकडे कसं एखादे बाबाचा पोरा हवा तर आपली खल्याचा देव करू, कोलीचा सण करू, तर आपली पूजल्या पाडू, त्याची पूजा करू, तर पोराला सांगला तर अरे ह्या काय बाबा कर बरोबर. तर याच्या कुठंतरी तुमच्या या कार्यक्रमाची, तुमच्या या देवाच्या माध्यमातून तुमची संस्कृती नवतरुणाला देतात, ही एक आनंदाची बाब आहे ना. तुमचा यो कार्यक्रम असाच पुढे चालू ठेव जास. आपली भोईर कुलाच्या भक्ताशी म्हणजे बाबाशी बोलणं केला. भोईर कुलातील एक नवतरुण सुधीर भोईर म्हणून आपल्या सोबत आहे. त्यांनी पूर्ण देवाचा कार्यक्रम सगळा, आता एक तो नवतरुण आहे, त्यांनी सगळा कार्यक्रम आपली आदिवासी संस्कृती हे काही दिवसात अनुभवली. एकंदरीत तुमची देव बांधणीचा अनुभव, प्राचीन अशा काही गोष्टी तुम्हाला अनुभवास आल्या काय? नक्कीच अरविंद दादा, खरं म्हणजे सांगायचं तर माना पण या जाणून घ्यायचा होता. माना नाही, आमच्या अख्खी भोईर प्रमाणे या जाणून घ्यायचा होता. त्याच्या मागचा उद्देश हा की आदिवासी संस्कृती ही खूप जुनी सांगितली जाते, तर नेमकी कशी जुनी आहे त्याला प्रूफ काय असेल, तर यासाठी एकच ती म्हणजे हे आमचं देव. तर त्यासाठी आता देव कोणता आहे, देवाची उभारणी करायची तर एक त्याच्या नाणा किंवा पैसा वगैरे ते कालांचा त्याच्यामध्ये असतो. तर हे माना जाणून घ्यायचं होतं, म्हणून कोणता असेल, काय असेल, कोणत्या कालखंडातील असेल. तर आम्ही आमचे सर्व भोईर जे कुटुंबातील आम्ही दर दिवशी इकडे यायचो आणि भगत बांधतात तेव्हा बघायचो. तर हे सर्व करत असताना आता हिरो आणि चिता, तर ह्यांच्यामध्ये आम्हाला एक खूप प्राचीन नाणं भेटलं. ते एवढं प्राचीन की त्याच्यामध्ये साल नव्हतं, एकदम हलका आणि खूप प्राचीन, किती प्राचीन आहे आम्हाला सुद्धा माहित नाही. त्याच्यानंतर 2 नाणी अशी भेटली, त्याच्यामध्ये छत्रपती लिहिलेलं होतं. म्हणजे ती आता जवळपास 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांनी ते नाणं निर्माण केलेलं होतं. तर ते नाणं त्याच्यामध्ये भेटलं. म्हणजे एक असं बांधताना, देव बांधताना त्याच्यामध्ये एक पैसा टाकायचा असतो. कुठेतरी ही संस्कृती किंवा जे आपले देव आहे ते कधीच आहे हे येणाऱ्या पुढच्या पिढींना माहिती व्हावं या उद्देशाने त्याच्यामध्ये ते दिसलं. म्हणजे खूप प्राचीन एक होतं. आता किती प्राचीन ते मलाही माहिती नाही, कारण की समजतच नव्हतं. म्हणजे गेल्या कित्येक पिढ्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं आम्ही ते ओळखलं. 2 नाणे तसे होते. त्याच्यानंतर आम्ही यंदा सुद्धा एक त्याच्यामध्ये नाणं ठेवले 2025. म्हणजे येणारी पिढी त्यांना देव बांधणे जेव्हा करते तिला माहित पडेल. आणि एक मुख्य अनुभव हा आला की आपले हे सर्व निसर्गातून तयार झालेले देव आहेत, कुठे असं काल्पनिक देव नाहीत. तर एक हे म्हणजे आदिवासी संस्कृती पूर्ण निसर्गाला धरून आहे, हे मला देव बांधताना हा अनुभव आला. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही निसर्गात उपलब्ध आहे आणि कोणतीही निसर्गाची हानी न करता आपण त्या देवांची बांधणी करतो. म्हणजे आजच्या तरुण वर्गाला हे समजायला पाहिजे की आपले जे देव आहेत ते निसर्गाचे एकरूप झालेले देव आहेत आणि त्यांना आपण येणाऱ्या पिढीपर्यंत टिकवणं गरजेचं आहे. हे आपलं आताचं काम आहे. नक्कीच. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर पासून जी आपली संस्कृती आपल्या पूर्वजांनी ठेवलेली आहे, आपल्याला दिलेली आहे, ती येणाऱ्या पिढीकडे आपल्याला कसं देता येईल हे आपल्या नवतरुणांनी त्याच्यातून बोध घेतला पाहिजे. आणि नक्कीच ही संस्कृती जेव्हा मनुष्य जन्माला आला असेल हजारो कालखंडापासून आपली सुनील डॉक्टर पडार नेहमी बोलतात की आदिवासी वारली पेंटिंग 10,000 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे आपली संस्कृती जेव्हा माणूस पृथ्वीवर आला तेव्हापासूनची संस्कृती आजही
आपल्या पूर्वजांनी टिकवलेली आहे आणि ती जशाची तशी टिकून पुढच्या पिढीकडे पोहोचवणं हे आपल्यासारख्या पिढीचं काम. नवतरुणांचं काम आहे. पण मुळात कुठेतरी आजचा नवतरुण भरकटला जातोय आणि अशा नवतरुणांना अशा कुल संमेलनामध्ये येऊन नक्की आपल्या देवदेवतांचा आशीर्वाद घ्यावा. मुळात आदिवासीत्व काय आहे आणि आपले देव काय आहेत याची जाण झाली पाहिजे. हा हेतूने तुम्ही हा पूर्ण कार्यक्रम घडवून आणला. खूप छान वाटलं. नक्कीच. अजून जाता जाता एक अरविंद भाऊ मी सांगेन की इथे आलेला प्रत्येक लहान पोराला सुद्धा एक हिमाय देव आहे, हा हिरवा देव आहे हे माहीत झालं असेल. म्हणजे एकंदरीत या कुड मेळाव्याचं खरं फलित आम्हाला आज या ठिकाणी त्या स्वरूपात भेटलेलं आणि आहे. एक तुम्हाला आनंद झाला की आनंद नक्कीच. ज्या उद्देशाने हा कुळ मेळावा किंवा देवाची बांधणीचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याचा परिणाम छोट्या छोट्या मुलांवर नक्की दिसून आला आणि येणाऱ्या काळामध्ये हीच मुलं येणाऱ्या पुढच्या पिढीकडे ही आपली संस्कृती हे आपले देव पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जातील. धन्यवाद.